तामसा पोलिसांची कारवाई, जुगार अड्ड्यावर धाड। मागील बऱ्याच दिवसापासून तामसा येथून जवळ असलेल्या पाथर्ड शिवारामध्ये जुगार अड्डा चालू असल्याचं पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आलं। काल तामसा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार पाथर्ड येथे चालू असलेल्या क्लबच्या अड्ड्यावर धाड मारण्यात आली। त्यामध्ये एकूण 9,000 मोटरसायकली, 13,240 रुपये रोख व जुगार खेळण्याचे साहित्य मिळाले असून जुगार खेळणारे सर्वजण पळून गेले। मात्र एक इसम हाती लागला, त्याचं नाव संजय धुमाळे असून काल झालेल्या क्लब पत्त्याच्या धाडीवर एकूण 5,63,240 रुपये एवढा मुद्देमाल पोलीस प्रशासनाने जप्त केला असून पुढील कारवाई उपनिरीक्षक सिंगनवाड हे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। आपल्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाशजी कुमार साहेब यांच्या आदेशाने अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासंबंधाने मोहीम चालू आहे। त्या संबंधाने आम्हास वारंवार सूचना देखील मान्य कार्यालयाकडून येत असतात। त्याच दरम्यान काल दिनांक 9/3/2026 रोजी मौजे तामसा तांडा शिवारामध्ये पत्त्याचा क्लब चालू असल्याची माहिती आम्हास मिळाल्याने आम्ही गोपनीय बातमीदार त्या ठिकाणी पाठवला आणि खात्री केली। त्या अनुषंगाने आम्हास गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी आम्ही स्वतः, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन तामसा येथील PSI नरोटे साहेब, त्याचप्रमाणे मुदस्शीर खान आणि होमगार्ड असे जाऊन 2 पंचांसमक्ष छापा कार्यवाही केली। त्या ठिकाणी आम्ही 100 मीटर अंतरावर असताना जुगार खेळणारे त्या ठिकाणी आम्हाला दुरूनच बघून पळून गेले, परंतु त्या ठिकाणी त्यांच्या एकूण 9 मोटरसायकल आणि 13,240 रुपयाचा रोख मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य मिळून आले आहे। त्यानुसार आम्ही काल स्वतः फिर्याद देऊन सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी एक इसम देखील त्यास पळता न आल्याने मिळून आला। त्याचे नाव संजय तुकाराम धुमाळे, राहणार हळेगाव येथील आहे। त्याच देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन तामसा गुन्हा 37/2026 कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कालच्या छापा दरम्यान एकूण 5,63,240 रुपयाचा मुद्देमाल, रोख रक्कम व 9 मोटरसायकल आणि जुगाराचे साहित्य असा मिळून जप्त करण्यात आलेला आहे। पुढील कार्यवाही तपास ASI सिंगनवाड हे करत आहेत। सदर मोटरसायकल धारक जे कोण आहेत त्यांचे RTO कार्यालयाकडून त्यांचे माहिती घेऊन सदर जुगार कोण चालवत होतं, त्याचप्रमाणे जुगार खेळण्यासाठी कोण कोण होते याबाबत तपास चालू आहे।